नमस्कार, मी निसर अहमद. आपण पाहत आहात मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आज हजरत टिपू सुलतान युवा मंच या महाराष्ट्रातील लोकप्रिय संघटना असून त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट इरफान बागवान यांची आज बीड जिल्ह्याची पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या संघटनेत 3 पदाधिकारीची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि आज आपण त्यांची भेट घेऊया. हजरत टिपू सुलतान युवा मंच महाराष्ट्र या संघटनेच्या ज्या तर बीड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग संदर्भात आज येथे बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीत सर्वांनी सांगितले की संघटनेच्या युवक आघाडी या शाखेसाठी बीड जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून जे आमचे फादर बॉडीचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी यशस्वी कारकीर्द मागील 7 वर्षापासून निभावली, 7-8 वर्षापासून असे आमचे अमजद भाई शेख अमजद यांची युवकच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष हजरत टिपू सुलतान युवा मंच यांच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी गेवराई तालुक्यातील टिपू सुलतान युवा मंचाचे तालुका अध्यक्ष सय्यद शाकीर भाई बारूदवाले यांची बढती देऊन त्यांना जिल्हा उपाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. त्यानंतर या बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाविषयी पुढील काळातील संघटनेच्या जे संघटन करायचं आहे, ज्याप्रमाणे संघटनेचे शाखा वगैरे बनवायच्या आहेत, अडीअडचणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आज या ठिकाणी प्रत्येकाने बोलून दाखवल्या व पुढील संघटनेची दिशा काय असेल, ध्येयधोरण काय असतील त्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली व यात एक विशेष असं की या संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी सध्या कुणीही कार्यरत नव्हते. त्यानिमित्ताने एक
पूर्वीपासूनच धडाडीचे युवक कार्यकर्ते आणि विविध संघटनेत विविध पदावर असणारे आणि विविध पक्षाचं काम करणारे, म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत त्यांची राजकीय कारकिर्दी खूप चांगली आहे, असे त्यांनी आज आपल्यासोबत येत हजरत टिपू सुलतान युवा मंचामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे हजरत टिपू सुलतान युवा मंचाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदाची जिम्मेदारी त्यांना आज आपण देत आहोत. असे आमचे शेख जुबेर भाई यांना आज आपण अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येतोय. पुढील त्यांच्या कार्यासाठी मी हजरत टिपू सुलतान युवा मंच महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देतो व त्यांनी हजरत टिपू सुलतान युवा मंच ही अहमदनगरच्या वाडी वस्ती तांड्यावर नेऊन पोहोचवावं व संघटनेचं काम यशस्वीरित्या करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण बोलू अहमदनगरचे टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हा अध्यक्ष शेख जुबेर भाई. आज या ठिकाणी इरफान भाई बागवान यांनी जी तर माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे टिपू सुलतान युवा मंच अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदाची, मी योग्य ती जी तर गोरगरिबापर्यंत ती संघटना पोहोचून त्याचे गोरगरिबांचे जे तर काम योग्य ती करेन. परत जिल्ह्यात काही अडीअडचण असेल तर पूर्ण अडीअडचण सोडवण्याचं काम मी ती करेन. तसेच गेवराई शहरातील आमचे शेख शाकीर भाई हे त्यांची नियुक्ती झालेली आहे जिल्ह्याच्या जिल्हा उपाध्यक्षपदी. आपण 2 शब्द त्यांच्याशी बोलू. अध्यक्ष साहेबांनी मला उपाध्यक्ष केलं, आमचं काम चांगलं बघून याचं धन्यवाद त्यांचं करतो मी. यानंतर आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष टिपू सुलतान युवा मंचचे शेख अमजद भाई यांचे 2 शब्द बोलतो. आज यहाँ पर गेवराई तालुके के अंदर तालुका अध्यक्ष बोल के मेरे साथ में शाकिर भाई ने जो काम किया, उनकी भी काम की काबिलियत देखकर हजरत टिपू सुल्तान के संस्थापक अध्यक्ष एडवोकेट इरफान भैया बागवान, उन्होंने उनको बढ़ोतरी देकर यहाँ पे जिले का ये फौदरवाड़ी का जिला उपाध्यक्ष की सदर पे उनको कामयाब किया. और मैं वहाँ पे जिला उपाध्यक्ष के फौदरवाड़ी के इस पे काम करता था और मेरे को भी यहाँ पर उन्होंने जिला युवक सदर बनाकर मेरे भी काबिलियत को और मेरे काम को अंजाम देकर मेरे हौसलों को बुलंद किया. मैं इनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. एडवोकेट इरफान भैया बागवान जो आज यहाँ पे संगठन चला रहे हैं, तो मैं तहे दिल से इनका शुक्रिया अदा करता हूँ. नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट.